आयुष्यात चांगल्या लोकांची साथ मिळवण्यासाठी भाग्य लागते आणि देवाच्या कृपेने मला ते भाग्य तुमच्या रूपाने मिळालं। आयुष्यभर तुमची साथ आणि प्रेम मला असंच कायम मिळत राहो हीच देवाच्या चरणी प्रार्थना। हाय हॅलो नमस्कार, सुवर्णस कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज एकदम मस्त छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। लहान मुलांना आणि सगळ्यांनाच आवडणारी झटपट अशी रेसिपी आहे। तर आद्या शांत बसशील का? तर चला बनवूया। त्यासाठी काय काय साहित्य घेतले हे बघूया, कारण माझ्याकडे लहान बाळ आहे, तुम्ही नेहमीच बघतात, माहिती आहे सगळ्या जुन्या व्ह्यूअर्सना। तर त्यासाठी मी आधी थोडी तयारी करून ठेवली। चला तर मग ती तयारी केलेली तुम्हाला दाखवते। सँडविच करण्यासाठी मी इथे घेतला आहे कांद्याचे छोटे छोटे काप करून घेतले। त्यानंतर बटाटा उकडून घेतला होता, त्याचेही काप करून घेतले। टोमॅटो घेतलाय, टोमॅटोचे सुद्धा काप केले। काकडी घेतली, त्यानंतर बीट घेतलाय। जर तुम्हाला बीट आवडत नसेल स्किप करू शकता, पण हे सलाड आहे, सलाड हे खायलाच पाहिजे आणि वजन सुद्धा कमी होतं आणि हेल्दी रेसिपी आहे। लहान मुलं सुद्धा आवडत नसेल तरी सुद्धा सँडविच मधून खाऊ शकतात, जर सँडविच त्यांना आवडतं तर। आणि इथे मी चटणी करून घेतलेली आहे। तर ही चटणी करण्यासाठी मी घेतले होते 3 ते 4 मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि मीठ। तर एवढे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघता आहात। आणि पुदिना जर असला तर अजून खूप छान मस्त अशी टेस्ट आली असती, पण माझ्याकडे पुदिना नाही आहे त्यामुळे मी पुदिना इथे घेतलेला नाही आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करू शकता। नेक्स्ट म्हणजे आपल्या रेसिपीसाठी ब्रेड लागणार आहे, ते मी ब्राऊन घेतलेले आहे, ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे। तुम्ही दुसरे विंग्सचे सुद्धा वापरू शकता, पण मला हे जास्त आवडतं, म्हणजे ब्रिटानियाचे होल व्हीट, तर मी हे घेतलेले आहे। चला तर मग मी आता याला कट करून घेते। तर हे साइडचे कापून घेते। अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे, 2 भाग झालेले आहेत आणि जो उर्वरित भाग आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर ही चटणी जी आहे आपण केलेली ती आता इथे ब्रेडला लावून घेते। तर अशा प्रकारे लावून झालेली आहे। आता याच्यावरती आपण ठेवायचं आहे कापून घेतलेले कांद्याचे काप। त्यानंतर बटाटा, टोमॅटो, काकडी आणि बीट। आणि हे तयार झालेलं आहे आपलं एक सँडविच बनवून। तर हे असंही खाऊ शकता, खूप छान असं लागतं। आणि आणखी एक दुसरी एक पद्धत दाखवते, ते सुद्धा खूप छान लागतं। तर इथे मी 2 ब्रेड घेतले, साइडचे काप कट न करता असे दोन्ही साइडला चटणी लावून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे स्प्रेड केलं। त्यानंतर कांद्याचे काप, बटाट्याचे काप, बीटचे काप आणि टोमॅटो काप असे ठेवून घेतलेत आणि मग नंतर दोन्ही साइडनी बंद करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपलं सँडविच बनून तयार आहे। अशा प्रकारे राहिलेले सँडविच बनवून घेऊयात। इथे मी गॅसवर तवा ठेवून घेतला आहे। त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बटर लागणार आहे, म्हणून मी अमूलचं बटर घेतलं आहे। माझ्याकडे अमूलचं आहे त्यामुळे मी अमूलचं घेतलं आहे। हा तवा नॉनस्टिकचा आहे। त्यानंतर मी बटर असं तव्याला लावून घेतलं, छान असं स्प्रेड केलं। नंतर आपण बनवलेले सँडविच जे आहे ते तव्यावर असं शेकवण्यासाठी टाकले। वरच्या बाजूला सुद्धा छान असं बटर लावून घ्यायचं आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने छान शेकलं जाईल। आता उलटण्याच्या साहाय्याने छान असं बटर असं विरघळलं जाईल। अशा प्रकारे थोडं दाबून दाबून प्रेस करून असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे आणि असं बघा किती छान असं खमंग भाजलेलं आहे आणि तेवढा खमंग वास सुद्धा येतो आहे। तर हे सँडविच लहान मुलांना अगदीच आवडतील आणि त्यांच्या डब्यात सुद्धा तुम्ही देऊ शकता। तर अशा प्रकारे आपले सँडविच तयार झालेले आहे।
आता मी तुम्हाला कट करून दाखवते. तर इथे बघा किती सहज असे कट होत आहेत आणि खाण्यासाठी किती रुचकर असतील. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघू शकता. तर कट केल्यानंतर बघा किती छान असे झालेले. इझिली आपण डब्यामध्ये देऊ शकतो. मुलांना नक्कीच आवडतील आणि आवडल्यास ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझा जुना आहे. जेव्हा माझी मुलगी 4 ते 5 महिन्याची होती आणि मी तेव्हा रजेवर होते, सुट्टीवर होते, तेव्हा मी हा व्हिडिओ केला होता आणि तो गॅलरीमध्ये असाच पडून होता. चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर खूप छान झाले होते, टेस्टी झाले होते. मी सुद्धा लास्टला ट्राय केलं आणि तिचा थोडा रडण्याचा व्हॉइस येत होता, म्हणून मी माझा व्हॉइस कव्हर इथे केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.